गावातील एक स्त्री गौतम बुद्धांना विचारते, तुम्ही तर कोणा राजकुमारांसारखे दिसत आहात, मग तुम्ही आत्तापासूनच महात्मांसारखे कपडे का घातले आहेत? गौतम बुद्ध म्हणाले, आपले शरीर आज तरुण आहे, आकर्षक आहे, पण काही काळानंतर आपण वृद्ध होऊ, आपल्याला आजार होतील आणि शेवटी आपला मृत्यू होईल. आणि हेच जीवन आणि मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी आम्ही संन्यास घेतला आहे. गौतम बुद्धांच्या बोलण्याने ती स्त्री खूप प्रभावित झाली आणि त्यांना आपल्या घरी जेवायला आमंत्रण दिले. आणि जेव्हा ही गोष्ट गावकऱ्यांना समजली तेव्हा गावकऱ्यांनी गौतम बुद्धांना त्या महिलेच्या घरी जाण्यास मनाई केली आणि म्हणू लागले की ती बाई चरित्रहीन आहे. आणि गौतम बुद्धांनी ही गोष्ट जेव्हा सरपंचांना विचारली, ते म्हणाले, हो महात्मा, ती स्त्री चरित्रहीन आहे, कृपया तुम्ही तिच्या घरी जाऊ नका. तेव्हा गौतम बुद्धांनी त्या गावच्या सरपंचांचा हात पकडला आणि म्हणाले, आता टाळी वाजवून दाखवा. तेव्हा गावचे सरपंच म्हणाले, एका हाताने टाळे वाजवणे शक्यच नाही. तेव्हा गौतम बुद्ध म्हणाले, अगदी असंच, कोणतीही स्त्री एकटी चरित्रहीन असू शकत नाही. जर या गावातील माणसे चरित्रहीन नसती, पण ती स्त्री सुद्धा अशी नसती. बुद्धांचे हे शब्द ऐकून गावातील सर्व लोकांची मान शरमेने खाली झुकली.